आरशात दिसावं तसं आपल्या संकल्पाने आपल्या ही माया काय होते भासते. रजू सर्प जिथं धरिला त्याचे कौतुक पावत चला, ऐश बोलती जे बोला ते मायेचा सोहळा सांगती सुखे. मायेचं महत्व, मायेचं त्यांनी महत्व सांगावं. कुणी की महाराज एका माणसानं सांगितलं की दोरीचा साप धरलाय, चला कसा तो खेळतोय कसा नाचतोय पाहूया. दोरीच्या सापाला त्याचं कौतुक पाहणं जेवढं शहाणपणाचं लक्षण आहे तेवढं मायेचा सोहळा पाहणं काय आहे शहाणपणाचं लक्षण आहे. उडव जाता आपली छाया सर्वथान उडवे ज्याची तया, तेवे तरता दुस्तर मायान जाणारा निश्चिती. महाराज तरुण जाणं कसं आहे, आपली छाया आपल्यापासून वेगळी काढून द्यायची, तिचा नाश करायचा. छायेचा नाश होत असतो का सावलीचा? होत नाही. तसा हिचा काय नाश होणार आहे? जी नाहीचे तिचा काय नाश होणार आहे? अग्नि संकल्प सूर्य नशे शेके सूर्यकांती हिन दिशे, तळी धरलेली कापूशी अग्नि प्रकाश येतो दोघे, आहे का नाही? अग्नी उत्पन्न करायचं म्हणजे सूर्याचा काही संकल्प नसतो. त्या सूर्यकांत मण्यापासून अग्नी तयार होतो, तर सूर्य काही तसा संकल्प करत नाही. सूर्यकांत मणी दिसला की त्याच्यावर आपण पडावं, त्याच्यापासून अग्नी तयार करावा असं काही त्याचं नसतं, आहे का नाही? सूर्यकांत मणी त्याच्यावर तो प्रकाश पडला की तो काय व्हायला लागतो? तो प्रदीप्त व्हायला लागतो. तेवे शुद्ध ब्रह्मी संकल्प नाही, शेकीन दिशे केवळ देही, माझाही वासनेचे ठाई दे अभिमनपाई संसार वाशे. त्याप्रमाणे शुद्ध ब्रह्मामध्ये संकल्प राहत नाही महाराज म्हणतात. तसाच तो केवळ देहातही तो काही संकल्प दिसत नाही, देहात ती शक्ती नाही. मग देहातही संकल्प नाही, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणीही संकल्प नाही, पण मध्यंतरी वासनेच्या ठिकाणी देहाचा अभिमान धरून मात्र तो काय संसार काय होतो भासत राहतो. जागृती देहाचा विसरू पडे, सवेची स्वप्न देह तुझे जोडे, तेथे नाही तेथे मिथ्या प्रपंच वाढेन, स्वप्नी स्वप्न कुडे सदा न म्हणे, आहे का नाही? महाराज जागेपणाचा विसर पडला, झोप लागली की झोपत काय होतं? मग स्वप्न पडतं, आणि स्वप्नात मग अनेक प्रकारचा संसार काय व्हायला लागतो? तयार व्हायला लागतो. कोण तयार केला तिथला संसार? काय खरा संसार आहे का? तितक्यापुरता तो दिसायला लागला. सुषुप्ती देहाचा संभव, आत्मत्व तेच नाही भाऊ, जन्म मरण तेही वावो, संसार संभव देहाभिमानी. आणि मग जागा झाला की स्वप्नाचा काय होऊन गेला? नाश झाला. स्वप्नाचा नाश झाला का त्या सगळ्या संसाराचाच नाश झाला? स्वप्नच गेलं नाही, ते सगळा काय गेला? त्यातला संसारच गेला, नाही काय नाही? त्याप्रमाणे आत्मत्वाच्या ठिकाणी जो जागा झाला, जन्म मरण ते हिवावो, मग त्याला जन्म आणि मरण काय होऊन जातं? व्यर्थ होऊन जातं, आहे का नाही? का? कारण संसाराचा सगळा हे संभार नाही, सगळा संसारच जर नाही तर जन्म आणि मरण काय आहे? पण ते देहाभिमान आहे तोपर्यंत काय वाटतं? खरं वाटतं. अशा प्रकारचं देवी आत्मत्वाचा विसरू, तेने मी देह अहंकारो, त्याने अहंकारे संसारो अति दुस्तरो थोरावे. आत्मत्वाचा विसरू, मुळात संसाराची जननी कोण? हे आत्मत्वाचा विसरू. आपल्या मूळ स्वरूपाचा आपल्याला विसर पडला, आणि मूळ स्वरूपाचा विसर पडला की मग देहाचा अहंकार आला, आहे का नाही? देहाचा अहंकार, आणि देहाचा अहंकार आला रे आला की संसार काय होत जातो? मोठा वाढत जातो. जेवे मृगजळी मिथ्या भाषे, तेवे ब्रह्मी प्रपंच दिशे, तो निरसावया कैशन साधन पेशे पिशाच, आहे का नाही? मृगजळ नसलेलंच काय व्हायला लागतं? भासायला लागतं. तसा हा संसार भासायला लागतो. आणि महाराज जे भासते त्याचा नाश, जे नाहीच आहे त्याचा नाश करायला पुन्हा प्रयत्न करणं म्हणजे किती शहाणपणाचं लक्षण आहे. नाथ महाराज म्हणतात संसाराचा नाश करायचं साधन करणं म्हणजे ते विशेष साधन मिळविता पैगा, दोरीच्या सापाला मारायला काठ्या घेऊन पळणं म्हणजे श्रम करणे, कारण तो काय नाही? सर्पच नाही, आहे का नाही? सर्पच नाही. आणि अशा प्रकारे या नसलेल्या संसाराचं तरुण जाण्याचं साधन करणं म्हणजे काय? महाराज ते काही करण्याचे नाहीच आहे, तर त्याला काही करण्याची गरज नाही, आहे नाही? दोन्ही अक्षरे माया
जो गेलो सांगावया तो श्लोकार्थ दोली ठेला रायान वाढला वया ग्रंथो सायरा. दोनच अक्षराची ही माया आहे. तिचं सांगायला गेलो तर नाथ महाराज म्हणतात श्लोकाचा अर्थ काय गेला, लांब गेला, त्याला दृष्टांतच खूप द्यावा लागले. अशा प्रकारे आणि ग्रंथ वाढत गेला. माया पाहो जाता हर्षे सज्ञान ही झाले पिशे. नाव रूपाची भडशन कल्पना वशे माया वाढे. महाराज मायेत जर कौतुकाने मायेकडे पाहायला गेलं तर अज्ञानी लोक पिशे होतील यात नवल नाही. ज्ञानी लोकांना सुद्धा या माहीनं काय लावलंय, पिसं लावलंय. ज्ञानी हे का नाही. अर्जुनाचा प्रश्नच महाराज देवाला याविषयी तिसऱ्या अध्यायात. अथकेन प्रयुक्तो पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. आहे का नाही. तेव्हा हे आयुष्य कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्ग चालून अनारिशे चालत हो. ज्ञानी आहे स्थिती भ्रंश अज्ञानाचं स्वरा तुकोबराय सुद्धा याच अर्थानं जरा वेगळ्या अर्थानं वाटतं ते, पण याच अर्थानं ते तुकोबराय म्हणतात देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. आता या राजांना म्हणावे ते काही जया भारडोही संसाराचा. आहे का नाही. महाराज सांडोनी संसार अभिमान साठा जुलुमा हा मोठा दिसत असे. तुका म्हणे आळस करून या साहे बळे कैसे पाहे वाया जाती. महाराज ज्ञानी म्हणून सुद्धा ते याच्यात काय व्हायला लागले, मग कशी काय माया आहे त्यांना सुद्धा भुलवलं. नावारूपाची भडशे काय भडका उठलाय कशाचा, नावाचा आणि रूपाचा. किती भडका उठला नावाचा आणि रूपाचा. आता मोबाईल पासून तो रूपाचा भडका जास्त उठलाय. राऊत बाबाला बोलली त्याशी महाराज इथे फोटो काढणार अशी बोलली. तो फोटो त्यांचा पंकज बसली ते लोक वाद आहे काय काय लोकांच्या घराकडे यायचं तर बाबा सांग काय काढायचा फोटो काढायचा. ते म्हणजे आता फोटो काढायला तर फोटो फोटो फोटोच काय काढायला म्हणले ते फोटो काढायचा काय तुम्हाला का नाही. नाव रूपाचा भडका उठलेला आहे सगळा नावाचा आणि रूपाचा. महाराज काही काही माणसं नावाच काही काही नाही सगळेच आपण कशासाठी जगायला लागलो, फक्त नावासाठी आणि रूपासाठी जगायला लागलो. नावासाठी आणि रूपासाठी जगायला लागलो. किती भडका उठला म्हणले याचा. कल्पनाची सगळी आणि जेवढी कल्पना मग लांबत गेली तेवढी माया काय होत जाते, वाढत जाते. मायेचे मुख्य लक्षण राया तुझे मी सांगेन कोण आपली कल्पना संपूर्ण ते माया जाणून पोऱ्या. मायाच नाही दुसरी आपलीच कल्पना हीच काय आहे माया. आपली दृष्टी घसरली की मायेचा जन्म झाला. बस माया दुसरी नाहीच राजा. निज हृदयीची निज आशा तेची माया का मुख्य क्षितिशा. जो सर्वथा नित्य निराशा तो पूज्य जगदीशा पूर्णत्वे. अरे आपल्याच हृदयात आशा निर्माण होणं हीच राजा मुख्य माया आहे. विषयाविषयीची आशा संसाराविषयीची आशा हीच काय मुख्य माया आहे. ज्याच्या जीवनात आशाच नाही नाथ महाराज म्हणतात निराश जो आहे तो पूज्य जगदीशा पूर्णत्वे. तो जगाच्या बापाला काय होतो पूजनीय होतो. आहे का नाही. तुकोबराय सुद्धा म्हणतात अशाबद्ध तो जगाचा दास पूज्यतो उदास सर्व भावे. तुकोबरायांनी आशेवर सांगितलं. महाराज आपल्याला जे वाईट कर्म करायला होतं तुकोबरायचं मत हे कोण करायला होतं. अशाबद्ध करू नये ते करीती तुका म्हणे जाती नरकामध्ये. हे का नाही. निज हृदयाची निज आशा आपल्या हृदयामधली जी आशा आहे तीच माया आहे राजा. आता काही तुझ्या प्रश्नी माया सांगो उपलक्षणी सर्ग स्थित्यकारिणी त्रिविध गुणी विभागे. पण आता तूच प्रश्न विचारला आणि प्रश्नच विचारलेला असल्यामुळे खरी माया ही नाहीच. पण तू प्रश्न मायेविषयी विचारल्यामुळे काही उपलक्षण त्या मायेचे सांगतो. असे आहे का नाही. उपलक्षण त्या मायेच्या तुला सांगतो. तिन्ही गुणात ती माया काय झालेली आहे विभागलेली आहे. जेवे सूर्य असे संकल्प नसे तरी नसता त्याच्या ठाई दिशे. जेव्हा का निज किरण वशन अग्नी प्रकाश सूर्यकांती. ज्याप्रमाणे सूर्याच्या मनामध्ये काही संकल्प नसतो पण संकल्प नसताना सुद्धा त्याच्या किरणामुळे का होईना पण तो सूर्यकांत मनापासून अग्नी काय झालेला आहे प्रदीप्त झालेला आहे. तेही शुद्ध स्वरूपी पाही संकल्प मात्र काही नाही. नसतची दिशे ते ठाई ते जाणवी देही मूळ माया. तसं शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी संकल्प नसताना सुद्धा नसतची दिसे नाही पण तिथं काय होते ती दिसते. अशा प्रकारची जी मूळ माया आहे
स्वरूप निर्विकल्प पूर्ण ते तर मी मनावया म्हणते कोण ऐशई ठाईस पुरे मी पण ते मुख्य ते जाण मूळ माया मूळच माया काय आहे स्वरूप निर्विकल्प पूर्ण मूळ ब्रह्म जर पाहिलं तर ते कसं आहे निर्विकल्प तिथं कोणताही संकल्प वगैरे काही नाही निर्विकल्प आहे पण तिथं मी म्हणाल तरी कोणी मी म्हणाल तरी तिथं दुसरं कोण आहे मी म्हणावया म्हणते कोण मी म्हणणारा तिथं तरी कोण आहे आणि अशा ब्रह्माच्या ठिकाणी जिथं स्फुरण होत मीपणानं ती मुख्य काय आहे मूळ माया आहे अशा प्रकारची त्या मीपणाच्या पोटी मने मदची म्या पाहावी दिठी मदशी म्या सांगाव्या गोठी आत्या रे भेटी माझी मद व्हावी आणि मूळ महाराज मीपणाच्या पोटात मी मलाच दृष्टीनं पाहावं माझ्याशीच मी गोष्टी करावी मलाच मी बघावं अशा प्रकारची अत्यादरानं माझीच मी भेट घ्यावी अशा प्रकारची जी होते मद माझी अति प्रीती माझी मद व्हावी रती माझ्याची म्या घेऊन युक्ती मद माझी प्राप्ती मदबोध व्हावी माझंच मला प्रेम व्हावं माझीच माझ्यावर अति प्रेम असावं माझ्याच युक्ती मी बघाव्यात आणि अशा प्रकारचं ज्ञान जिथं होतं मने मद मिया आलिंगावे मद मियाची संभोगावे मद मियाची संयोगावे नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा मद मियाची आलिंगावे मलाच मी काय द्यावं आलिंगन द्यावं असं माईला वाटलं माईचं झालं ते सगळं मज मी याची संभोगावे माझाही भोग काय घ्यावा मीच घ्यावा मीच माझा भोग घ्यावा अशा प्रकारचं आहे का नाही मीच माझा संयोग करावा आणि स्वामिकत्वे सर्वदा नियोगावे आणि स्वामित्वानं मी काय व्हावं नियोजन करावं अशा प्रकारचा ऐके आजोबाहू नृपनाथा ऐशे आठवले भगवंता तो आठवो झाला श्रद्धेचा महाभूता भौतिका असं महाराज त्या भगवंताला ते त्या मायेच्या योगानं ते आठवलं आणि असं आठवल्यानंतर तो आठवच या सृष्टीला सृजवता प्रसवता काय तर झाला एकले न कंठेवीची मनोनिया येणे केली निर्वाण सौदाही होणे सौदाही होणं मग काय केली यानं निर्माण केली तो खबर आहे म्हणतात देवा तुझा झाला खेळ आणि आमची झाली फजिती त्याचा खेळ या कर्मन म्हणून खेळ निर्माण केला त्याचा झाला खेळ पण आपली काय व्हायला लागली आता आवरावा चेडा लटिकी ते पिढा पांडुरंग हा ती पिढा काय खोटी पिढा पण तुमची तुम्ही आवरून घ्या नाही का नाही तुमचा झाला आवरी आवरी आपुरी हे माया आम्हा शिका भया भीत की आम्हाला आहे का नाही तुझ्या करता तो खेळ आहे पण आम्ही खरे बेजार व्हायलो ना आहे का नाही एका पळवून एका पाठी लावा काय आहे का नाही ऐशी काय देवा टकाटक बरं दिसतं का फसवा फसवी देवा रूप नाही त्याशी ठेवी ना ज्या तिथं रूपच नाही तिथं काय ठेवलेलं आहे देवा नाव ठेवलेलं आहे अशा प्रकारचं आणि मग काय केलं त्या मायेनं आठव झाला महाभूत पहिल्या निर्माण केले मग काय केलं चारी वर्ण चारी खाणी चारी योगी चारी वाणी चारी पुरुषार्थ चहुलक्षणी मुक्तीची मांडणी चतुर्धा आणि मग काय केलं त्यानं चार वर्ण तयार केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चार खाणी तयार केल्या मग चार युग तयार केले सत्य त्रेता द्वापार आणि पुरुषार्थ चार पुरुषार्थ निर्माण केले धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार मुक्त्या तयार केल्या सलोकता समीपता स्वरूपता आणि साहित्यता अशा चार प्रकारच्या काय तयार केल्या मुक्त्या तयार केल्या पाचवी नुक्ती योग तयार केली आपल्याकरता नुक्ती तयार केली साधकाकरता मुक्ती आणि आपल्याकरता नुक्ती उभारून येते निघून आठवर त्रिभुवन त्याने मांडवली त्रिपुटी वेदान कर्म संपूर्ण त्रिदा केले पहिले 3 गुण उभारले त्याने 3 गुण तयार केले उभे केले 3 गुण ऐका नाही आणि त्या 3 गुणाचा संगतीनं मग या तिन्ही लोकांची काय केली निर्मिती केली ऐका नाही आणि मग काय केलं त्या 3 गुण असल्यामुळं कर्म हे 3 प्रकारचं झालं रजोगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी ऐका नाही एवम एकपणी बहुपण रूपानी मुळीची आठवण पण बहुपणी एकपण अखंडत्व पूर्ण ते कदा न भंगे असं एकपणात बहुपणा त्यानं रूपाने आणला पण त्याच्या एकपणात बाद आला नाही एकपणा बहुपणा झाला नाही असं नाही झालं की तो मग त्याच्यात काय झाला अनेकपणा आला एकपणा त्यानं भंगू दिलेला नाही जे जे कुंभार भांडी करी आकाश सहजेची त्या भितरी देवे महाभूती भौतिकाकारीन समन्वय हरी सर्वधारी महाराज कुंभाराने वेगळे वेगळे भांडे तयार केले पण भांडे तयार केले तसं तसं त्याच्यात आकाश काय आहेच आहे तसे अनेक जरी हे रूप तयार केले तर त्याच्यात ते आत्मतत्व आहे ते त्याच्यात नाही असं म्हणायचं कारण नाही
अगाकाश के नाही हे नरिगेची कवनी ठाई का नाही. असा त्याप्रमाणे अर्जुना विनसे ऐसा कवन ठाव असं कोणत्या ठिकाणी राजा राणीची अर्धी बोलली उपनिषदाप्रती एकाकी नरमती या श्रुती द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली आणि उपनिषदाने हेच सांगितलं की एकाकी नरमते एकट्याला काही कर्म न गेलं आणि म्हणून हे सगळं निर्माण केलं. किंबहुना एकपणे समजते रूपा आली महाभूती ती हरीची माया येथे जाण निश्चित येणं. आता किंबहुना फार काय सांगू एकपणे समजते रूपा आली महाभूते एकपणा न मोडता ही महाभूत जी निर्माण झाली तीच हरीची इथं काय आहे मग ती माया आहे असं राजा तू जाण. भूत भौतिक स्फुरेज स्फूर्ती ते प्रकाशू न शक्य माया स्वशक्ती माया प्रकाशक चिन्मूर्ती भूताकृती प्रवेशला भासे अशा प्रकारची ही राजा माया आहे. भूत भौतिक स्फुरेज स्फूर्ती या भौतिक या जगामध्ये जे जीव आहेत वेगळे वेगळे भूत आहेत भूत म्हणजे प्राणी जे वेगळे वेगळे प्राणी आहेत त्या भूत भौतिकाची जी स्फुरण करते मात्र माया स्वसत्तेने हे करू शकत नाही. तिला स्वतंत्र काही नाही सत्ता नाही. ते प्रकाशू न शके माया स्वशक्ती माया प्रकाशू न शके शकत नाही. माया प्रकाश उच्च मूर्ती मायेचा प्रकाशही कोण आहे जो मूळ तत्व आहे. अखंडत्वे भूताकृती प्रवेशाला भाषे आणि तो प्रकाश अखंड सगळ्या भूतामध्ये काय झालेला आहे प्रविष्ट झालेला आहे. मुख्य देह म्हणजे माया देह हे कार्य कोणाचं आहे मायेचं आहे. माया किती काय चेतनी हे जर पाहायचं असेल तर मड पाहायचं. माया किती चेतनी मायेला किती स्वसत्ता आहे आणि मायेत किती बळ आहे हे जर पाहायचं असेल तर कोणाकडे बघायचं प्रेताकडे. प्रेत पाहिलं जे प्रेत ती माया प्रेत ती माया. मग त्याला आंघोळीला उचलावंच लागतं कपडे त्याचे आपल्यालाच बदलावं लागतात. त्याला जायचं असेल कुठं तर काहीतरी व्यवहार आपल्यालाच न्यावं लागतं. ती माया म्हणजे ती बोलत होता खात होता आंघोळ करीत होता जात होता येत होता ते कोणामुळं त्या आतल्या चैतन्यामुळं तिचं तिला स्वतः आपल्या कपडे आपल्याला काहीच त्या बिचारायला करता येत नाही. मुख्य मायेचे निज लक्षण प्रकाशी परमात्माची गण तोचे भूती भूतात्मा आपण प्रवेशाला नसवणी जावी. महाराज मुख्य मायेचे निज लक्षण तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या मुख्य मायेचं लक्षण आहे की महाराज काय होतं तिचं रूप दाखवते पण ती तिची सत्ता नसते. तिला स्वतःची सत्ता नाही. प्रकाशित करतो तो आतलं तत्व असतं ऐका नाही. आणि भूतामध्ये ते सगळ्या काय झालेलं आहे प्रवेशलेलं आहे. शोभत अशी ही शोभा कोणाची आहे चैतन्याची अशा प्रकारचं आहे. एक सृजिली भूती महाभूती महाराज माया लय खतरनाक आहे इतकी गोड नाही. किती प्रेम असलं आणि त्या प्रेताजवळ जर रातभर एकट्याला घरात बसा म्हणलं म्हणजे भीती म्हणजे काय भयान येई भीती वाटते हिची. या मायेची काय वाटते भीती वाटते. ती भीती वाटत नाही ती कुणामुळे वाटत नाही चेतनामुळे वाटत नाही ती भीती वाटते. म्हणजे बघा तुम्ही अनुभव घेऊन पहा किती त्याचं हे असलं काय म्हणता येईल त्याला ते सांगतात किती ती जर रडायली एखादी माऊली आणि एक घास खा म्हणली आणि ते जर म्हणलं तेच अर्धी पुरत देत बा तुला जर आता इतकीच तुझी इच्छा आहे तर तू अर्धी कोर काय कर देत सदाशिव तुम्ही म्हणले आण गो ठेसा भाकर अर्धी यम सृजिली भूती महाभूती ती जडमुळ आचेती त्याशी वर्तवाया व्यापारातील विभागी आपणा तत्प्रवेशी एवं अशा प्रकारची ही महाभूत काय केली निर्माण केली. जड मूळ आचेतन
असे महाभूत आहेत, हे निर्माण केले, पंचमहाभूत निर्माण केले आणि महाराज प्राणी मात्र उत्पन्न केले आणि त्यातलं कर्म करण्याकरता त्यात मग यानं काय केले, आपलं चेतन स्वरूप आपलं त्यात शिरला, अशा प्रकारचं केलं. आपण शिरून आपली काय केलं, मग त्यात तो प्रवेश केला त्यानं. पंचदा पंचमहाभूती ते कार्यक्षम व्हावं येते, पंचदा विभागे श्री अनंत प्रवेश जे येते ते ऐकाय तिथे काय केलं, राजा त्यानं प्रवेश केला. कशा प्रकारचा प्रवेश केला, गंध रूपे पै पृथ्वी ते प्रवेश होणे श्री अनंते पूर्ण क्षमानुनी ते चराचर भूते वाहित वाहतीत होय. गंध रूपे पै पृथ्वी ते पृथ्वीच्या ठिकाणी गंध दिला, क्षमा नावाचा गुण दिला. तर मग त्या पृथ्वी नावाच्या भूतात काय केलं, गंध कुणाचा आहे, याचा आहे. गंध रूपानं सुगंध रूपानं गंध रूपानं यानं प्रवेश केला, अनंते प्रवेश होणी आहे. आणि पूर्ण क्षमा आणून तिच्या ठिकाणी काय केला, क्षमा नावाचा गुण आणला आहे का नाही. आणि त्या क्षमा नावाच्या गुणानं चराचर भूते वाहतीस होय. हे सगळे भूत काय करायला लागली, ती व्हायला लागली आहे का नाही. पृथ्वीच्या ठिकाणी जे बळ आलं ते बळ कुणाचं आहे, याचाच बळ आहे का नाही. कोणाचं बळ आहे, याचे याच्या धीरामुळं पृथ्वीच्या ठिकाणी काय आहे, सगळं धैर्य आहे. तुझ्या धृती बळे आवनी हे आढळ, त्याच्या धैर्याच्या बळानं पृथ्वी काय आहे, आढळ आहे, अशा प्रकारचं. धराधरे धराधर याला गेली पूर्ण शके समुद्र, धराधरे पृथ्वी सदरम भूत वारते निवाय. महाराज त्या पृथ्वीला धारण करणारा परमात्मा हिला धरून आहे, म्हणून समुद्र हिला विरू शकत नाही. साधं उदाहरण आहे, त्याला कोणाचा अनुभव घेत नाही, आपण विचार करत नाही, तर साधं उदाहरण आहे. मला सांगा, 3 लिटर पाणी घ्या, 3 लिटर पाणी आणि म्हणजे 3 किलो पाणी घ्यायचं आणि 1 किलो माती घ्यायची. आता पाणी जास्त झालं का माती जास्त झाली, पाणी जास्त झालं. मग 3 किलो पाण्यात 1 किलो माती टाकायची. पाणी माती शोषून घेईल का माती पाण्यात विघरून जाईल, माती पाण्यात विघरून जाईल. आणि या पृथ्वीच्या आपल्या याच्या ब्रह्मांडात पाणी 3% आणि पृथ्वी काय 1% आहे. मग 3% पाण्यात 1% पृथ्वी का जिरत नाही, ऐका. पृथ्वीवर पाणी नाही, पाण्यावर पृथ्वी, पृथ्वीवर पाणी नाही, पाण्यावर पृथ्वी, पाण्यावर पृथ्वी. आपण सांगलो 70% काय पाणी हो ना, आहे तेवढं पाणी एवढं 3% राहायचा पाणीचे. आणि एवढा असून सुद्धा ढेकूळ सुद्धा पाणी विरू शकत नाही. हे कोणामुळं, त्याच्यामुळं ठीक आहे. स्वाद रूपे उदकाते प्रवेशोनी श्री अनंते द्रव्यते राहुण्याते ते जीवन होते जीवनी सदा. स्वाद रूपानं पाण्यात प्रवेश केला आहे का नाही, द्रावपणा पाण्यात आणला आहे का नाही. याची या द्रावपणे समुद्राशी जळ, अशा प्रकारचं त्यानं केलं आणि सगळ्या जीवाला जगण्याकरता ते पाणी दिलं. जीवनी प्रवेश जीवनी प्रवेश जगत जीवन या कारण आवरणतेची जाण न शोषिता उरे जीवन हे लाघव पूर्ण हरीचे. जीवनी प्रवेश जगत जीवन, जगाचा जीवन या जीवनात त्यानं काय केला, प्रवेश केला. जगाचं जीवन असलेला परमात्मा आणि त्या परमात्म्यानं पाण्यामध्ये तो शिरला, म्हणून ते महाराज पाणी त्याच्यानं शोषलेच गेलं तरी शिल्लक राहतो, नाही तर तेच पाण्याला ठेवत नाही, पण ते शिल्लकच राहतं. त्याचा प्रवेश आहे. त्याच्याचे ठावी होणी रूप प्रवेशला हरी सद्रूप याला की नाही ते जामू पण जठरी दैदिप्य जठराग्नी झाला. त्याच्या ठिकाणी रूप आहे, ते रूप तो त्याचंच आहे, तोच प्रवेश केला त्यानं. आणि म्हणून महाराज नैनित्य जामू डोळ्यामध्ये अमुक काय आलेला आहे, आपल्या तेच आलेलं आहे का नाही. जठराग्नी सुद्धा पण प्रदीप्त झाला, तो कोणामुळं, त्याच्यामुळे झाला आहे का नाही. 15व्या अध्यायाचा श्लोक. जठराग्नी चतुर्विधा पचाम्यहम, हे चारही प्रकारचं अन्न खाल्लेलं पचन कोणामुळे होतं, भगवंत म्हणतात का विदग्धे अन्य चतुर्वेदी मीची पची. हे चारही प्रकारच्या अन्नाचं पचन कोण करतं, जठराग्नीच्या रूपानं मीच करतो. जठराग्नी का मंद झाला की मग 2-3 दिवस भूक लागत नाही. रूपयोगे लवलाई हरिप्रवेशाला त्याच्या ठाई
ती आवरण वायू माझी पायी न मावळे या लागी काही राया. रूपाच्या रूपानं भगवंतानं काय केलं, तेजाच्या ठाई प्रवेशाला, तेजाच्या ठिकाणी भगवंतानं काय केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. म्हणून ते वायू किती आला तरी ते मावळल्या जात नाही. वारा विजून टाकतो त्याला, विजत नाही. वायू माझे स्पर्श योगी प्रवेश योगी श्रीरंगे याला की प्राणयोगे वर्तत अंगे अनेक जीवित्व अनेक जीव. वायूच्या ठिकाणी स्पर्शाच्या निमित्तानं भगवंतानं प्रवेश केला आणि म्हणून तो वायू प्राणाच्या निमित्तानं सगळ्या जीवांचं काय करायला लागला, पोषण करायला लागला. वायूच्या ठाई ऋषिकेश स्पर्श रूपे करी प्रवेश याला की वायूचा ग्रास सर्वत आकाश न करू न शके. आकाशानं वायू कधीच खाऊन टाकला असता, पण यानं प्रवेश केल्यामुळं, याचा स्पर्श त्यात असल्यामुळं तो आकाश त्याला खाऊ शकत नाही. हे पंचमहाभूत आहेत का, एका भूताचं दुसऱ्या भूताशी कसंच जमत नाही आणि तरी एका ठिकाणी नांदतात. ही त्याची त्याचं बळ आहे, त्याची सत्ता आहे. नाही तर एका ठिकाणी हे नांदू शकत नाही. हे सगळे एका ठिकाणी आले तर यांचं कधीच पटत नाही, आहे का नाही. पाण्याचं पृथ्वीचं पटत नाही, पाण्याचं अग्नीचं पटत नाही, वायूचं आणि अग्नीचं सुद्धा जमत नाही, आहे का नाही. कोणत्या भूताचं कोणत्या भूताशी जमत आणि सगळे पुन्हा शरीरात एका रूपानं सुखानं काय करतात, नांदतात, सहकार्य करतात. एकूण एकाला ते कोणामुळं, याच्या सत्तेमुळे. न संडावी समुद्री रेखा ओलांडावी, आहे का नाही. समुद्री भूती वाहावी ही भूती वाहावी, पृथ्वी भूती वाहावी आज्ञा माझी. ही कोणाची आज्ञा आहे, माझी आज्ञा आहे. समुद्र म्या चालविल्या सूर्य चाली, अशा प्रकारचा आहे. सावकाश वर्तावया याला की भूताशी. एका माणसाने प्रश्न विचारला होता की समुद्री रेखा ओलांडावी. मग समुद्र खवळला होता तर लई लोक, खूप लोक मेली, खूप लोक मेली. कितीतरी हजारो लोक मोठ्या बिल्डिंगी उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि मग समुद्र रेखा ओलांडावी एवढी खोटी झाली, कारण समुद्राने काय ओलांडली, रेखा ओलांडली. ते म्हणजे समुद्राने रेखा नाही ओलांडली, आपण त्याच्या रेखेत गेलो. तो कशा रेखा ओलांडली, अरे आपण समुद्रात कॉलम खातून घरं बांधली. आता मुंबईत जर आपण गेलो, जे जे गेले ते माहिती समुद्र. आता मुंबईत काय छोटा समुद्र आहे, पण मला त्या हॉटेल गिटेल त्या झाल्या, त्या कुठं झाल्या, त्या ताज हॉटेल त्या सगळ्या त्याच्या बाजूला समुद्रात पाणी आहे. मग त्यानं रेखा नाही ओलांडली, आपण त्याच्या रेखेत गेलो. त्याशिवाय का महाराज त्यांना असं भाव सांगा की काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, आहे का नाही. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर. पण त्या काशीची शिव किती केला, आता काशी केवढी झाली, मर्यादा किती पर्यंत आहे का नाही. आता काशीचा विस्तार 20-25 किलोमीटर लोक जर लांब गेला असेल तर ती शिव धरायची का नाही धरायची, हे याच्यात काय अवघडच आहे. जुन्या पंढरपुरालाच प्रदक्षिणा करते, लांब मग किती लांब आहे का नाही. मग तेवढं थोडं धरल्या जाणार आहे का नाही. ज्या वेळेचे ते नियम केले त्यावेळेची मर्यादा ती काय आहे, मुख्य मर्यादा आहे का नाही. म्हणून अशा प्रकारे समुद्र रेखा, समुद्रानं आपली रेषा ओलांडायची. एकही पंचमहाभूतानं किंवा सृष्टीतल्या एकाही आपली मर्यादा ओलांडलेली नाही ना. मला जनावरांना सुद्धा मर्यादा ओलांडली नाही, माणसानं त्यांना मर्यादा ओलांडण्याला भाग पाडले, त्यांनी नाही मर्यादा ओलांडली. मला सांगा, आता 10-20 वर्षाच्या अगोदर ते रोही होते का, होई कुठं म्हणजे जीवच नव्हते का, आता जन्मले का, आम्हाला पहिले कुठं कस काय कुठं होते. कारण त्यांच्या करता देवान जंगल निर्माण केली होती, आपण जंगल ठेवले नाही. ती कुठं जातील बिचारी, झाड ठेवले नाही, गावात आले, मग जाणार कुठे येत. त्यांनी त्यांची मर्यादा सोडली नाही, मर्यादा त्यांनी नाही सोडली, आपण त्यांना मर्यादा सोडायला लावली, भाग पडले, भाग पडले. आता रोड न वाघ दिसायले का दिसायला लागले, अरे रोड जंगलातून गेले तर ते राहतील कुठे बिचारी. त्यांच्या घराजवळून जर रोड गेला तर ते फिरायला कुठे येतील. मग माणूस मध्ये पहिला रोडवर वाघ दिसत नव्हता, आता रोडवर वाघ नाही आला, त्याच्या जाळीतून रोड गेला. काय असंच नाही. आणि ही वस्तुस्थिती हे खरे अशा प्रकारचं. मग महाराज सगळं याच्या सत्तेनं होतं.
शब्द गुणी ऋषिकेश आकाशी करी प्रवेश याला की भूताशी अवकाशाने सावकाश वर्तवाया शब्द रूपानं आकाशामध्ये भगवंतानं प्रवेश केला आणि म्हणून सगळ्या भूतमात्रांना जागा निर्माण करून द्याला. काय झालं? आकाशाला ती शक्ती आकाशाला मिळाली. आकाशाच्या ठिकाणी मुळात त्याची ती शक्ती नाही. याची अवकाशी आकाश पगळ हो आहे का नाही. शब्द गुणी गगनी प्रवेशला चक्रपाणी याला की ते निजकारणे लील होऊन जाऊ न शके. शब्द गुणानं गगनामध्ये आकाशामध्ये यानं प्रवेश केल्यामुळे आकाश आपल्या मूळ कारणाच्या ठिकाणी लीन होत नाही. नाही तर झालं असतं ते. महाभूती निरंतर स्वाभाविक नित्य वैर यरा ते ग्रासावैर नाती तत्पर सर्वदा. आता मला सांगतायत की महाभूताचं एकमेकाशी मुळात जातीचं वैर आहे. एकमेकाला खायला टपलेलंच आहे महाभूत. जळ विरूप आहे पृथ्वी ते तेज शोषूप आहे जळाते वायू ग्राशूप आहे तेजाते आकाश वायू ते विरूप आहे. अशा प्रकारचा आहे. जळ विरूप आहे पृथ्वी ते पाणी तपलेलंच आहे. कशाला? पृथ्वीला विरवण्याकरता आहे का नाही. पण पाण्याचा शत्रू कोण आहे? तेज शोषूप आहे जळाते. काही खातो पाण्याला असं टपलेलंच आहे. पण तेजाचा शत्रू नाही का? वायू प्राशुप धावे तेजाते. वायू तेजाला खायला टपल्यालाच आहे. आणि आकाश तर मग सगळे गिळायला बसलेलंच आहे ना. तेच प्रवेश होणे श्रीधर त्याते करून या निर्वैर त्याची रामाची रण उल्लासित वर नांदवी. पण त्यात भगवंतानं प्रवेश केला. त्यांचं वैरत्व घालवलं निर्वैर केलं आणि एका जागी आणून त्यानं उल्लासित वर नांदवी. आनंदानं काय केला? त्यांचा संसार सुरू केला. नांदायला लावलं. अशा प्रकारचं भगवंतानं केलं. भगवान शंकराचं असं महाराज. भगवान शंकराचं वाहन काय? नंदी. आणि पार्वती मातेचं वाहन काय? मोर. मोर आहे ना. कार्तिक स्वामीचा. कार्तिक स्वामीचा मोर. गणपतीचा उंदीर. गणपती बाप्पाचा उंदीर. भगवान शंकराच्या गळ्यात काय? साप. म्हणजे भगवान शंकराच्या गळ्यात साप आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. तो बापल्याची भेट झाली तर ते साप उंदीर काय म्हणत असतील. ते उंदीर टपल्यालाच तो साप. कशाला? उंदराला खायला. उंदराला खायला टपल्यालाच. उंदराला खायला टपल्यालाच. पण स्वतः भगवान शंकराचे खाता येत नाही. गुण कोणामुळे? भगवान शंकरामुळे आहे का नाही. अरे पार्वती मातेचं वाहन आहे सिंह आणि यांचं वाहन आहे बैल. तो सिंह बैलाला खायला टपल्यालाच. बर कार्तिक स्वामीचं वाहन आहे मोर आणि तो मोर महादेवाच्या गळ्यातल्या सापाचा काय? शत्रूची. पण हे सगळे शत्रू एका ठिकाणी नांदतात. ते कोणामुळं? भगवान शंकरामुळे. अशा प्रकारचे माय बाप कोणाची सत्ता आहे? मालकाची सत्ता आहे. अशा प्रकारचा आहे. पाचही महाभूत निर्वैर करून एका ठिकाणी एवं पंचभूता साकारता अकारणी भूता करता तेथे जीवरूपी वर्तवितान झाला पैतत्वता प्रकृती योगी. ते म्हणत असतील मला लहान लेकरं भांडण करायचे एकमेकांचे शत्रुत्व असू दे लेकराचं. एखादा जर माणूस म्हटला गप बसा. गप बसावं लागतं. त्याला मनात गोष्ट होती ती एकमेकाला खुणवते. ते गेलेच नंतर गप तेवढं काय करावं? सत्ता आहे ना ती. त्याची काय आहे ती? सत्ता आहे. अशा प्रकारचे एवं पंचभूता करता अकाराली भूता करता तेथ जीवरूपी वर्तवितान झाला पैतत्व प्रकृती योगे. अशा प्रकारचे पंच महाभूत आणि त्यांचे काय त्यांचा आकार काय झाला? निर्माण झाला आहे का नाही. आणि तिथं हा जीव रूपाने त्यांना काय करायला लागला? त्यांचा व्यवहार सगळा करायला लावायला लागला. अशा प्रकारचं भगवंताने हे केलं. त्याशी ब्रह्मांडी पुरुष नाव पिंडी त्याते म्हणती जीव हा मायेचा निज स्वभाव प्रतिबिंबला देव जीव शिवरूपे. त्याला ब्रह्मांडात त्यालाच पुरुष म्हणतात. ब्रह्मांड संपूर्ण आहे का नाही. पिंड देह आहे का नाही. व्यापक रूपानं ब्रह्मांड आणि संकुचित रूपाने त्यालाच काय म्हणतात? पिंड म्हणतात. अशा प्रकारचे त्याला जीव म्हणतात. पिंडात आला की जीव आणि व्यापक ब्रह्मांडात असला की पुरुष. अशा प्रकारचं त्याला मानल्या जातं. ब्रह्मांडी पसारा आहे का नाही. पिंडी
देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. हरिविन सारा हा, हरिविन सारा म्हणजे पिंडी तोच आणि ब्रह्मांडी काय तोच. आपल्याकडे मनच आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडात ते ब्रह्मांडात. अशा प्रकारचा जीव शिवरूपानं तो प्रवेशला. शिवीजे योग माया विख्याती जीवित इथे अविद्या म्हणती. हेची मायेची मुख्यत्वे भ्रांती स्वरूप स्थिती संसारू. शिवीजे योग माया विख्याती. शिव म्हणजे ब्रह्मांडाच्या ठिकाणी जे तत्व आहे त्याच्या ठिकाणी जी विख्यात त्या रूपाला करणारी माया आहे, ऐका नाही, तिला योग माया म्हणतात. आणि जीवाच्या ठिकाणी जी झाली तिला अविद्या म्हणतात. जीवजीनं निर्माण केला संकुचित तिला काय म्हणतात? तया कुंडलिया प्रकाशा जीव ऐशे. जीवाची व्याख्या सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात ना, तया कुंडलिया प्रकाशा. त्या प्रकाशालाच गुंडाळलं, पुढचं संकुचित केलं की त्याला अविद्या, अविद्येने केलं हे सगळं, आहे का नाही? अशा प्रकारचं ते झालं, तिलाच अविद्या म्हणतात. म्हणजे अविद्या, माया अनेक नावं आली, पण ते नाव जरी आले तरी त्या नावाचे अर्थ सगळे काय येतं? प्रकृती. प्रकृती एकच नाव आहे. प्रकृती म्हणजे मायाच, जीव म्हणजे आपलं, अविद्या म्हणजे मायाच, अज्ञान म्हणजे मायाच, हे सगळं मायाच. पण त्याचं कार्य वेगळं वेगळं असल्यामुळे त्याचे नाव काय येतं? प्रकृती. प्रकृषेन कृती, किती प्रकृती, ती प्रकर्षानं कृती करायला लागली की त्याच मायेला काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. आपल्या स्वरूपाचा आपला विसर पाळायला लागली की तिला अविद्या म्हणतात, अज्ञान म्हणतात. आपल्या मूळ स्वरूपापासून दृष्टी घसरवली की त्यालाच काय म्हणतात? अविद्या म्हणतात, आहे का नाही? अशा प्रकारचं तिचे वेगळे वेगळे कार्य आहे. ज्याते म्हणते दीर्घ स्वप्न तो हा मायावी संसार संपूर्ण. निद्रे माझी दिशेचे भांती जीवाचे स्वप्न अविद्या योगे, आहे का नाही? आणि महाराज घोर अशी झोप लागली आणि मोठं स्वप्न पडलं. मोठं 100 वर्षाचं, कोणाला 80 वर्षाचं असं काय पडलं? स्वप्न पडलं. मोठं स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नात जे जे घडलं त्यालाच आपण संसार म्हणतो. स्वप्नात जे जे दिसतं त्याला आपण काय म्हणतो? संसार म्हणतो. संसार. जेवढी झोप मोठी तेवढं स्वप्न मोठं, ठीक आहे. आरामशीर 10-12 तास झोपायचे तर 7-8 तास स्वप्न पडलं तर काय चिंता आहे? काय अडचण? जीवीचे स्वप्न अविद्या योगी. जीवाचे स्वप्न कोणामुळे पडलं? अविद्येमुळे, अज्ञानामुळे, आहे का नाही? अविद्येची या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो तो अवसात जैसा चेला. जागा झाल्यावर संपलं. येथे जागा झाल्या मिथ्या स्वप्न अवसाचे. अकस्मात गुरुची कृपा झाली, सद्ग्रंथाचं श्रवण झालं, भगवंताची कृपा झाली, आहे का नाही? आणि महाराज अशा त्याचं भाग्य उदयाला आलं आणि तो जागा झाला. अचानक तो काय झाला? जागा झाला. जागा प्रत्येक होत नाही, प्रत्येक थोडा जागा होतो. तुकोबराय म्हणतात तिथं जागा व्हायला सुद्धा काय लागतं? भाग्य लागतं, आहे का नाही? मिथ्या स्वप्न. आणि मग स्वप्न त्याच्याकरता काय होऊन जातं? मिथ्या होऊन जातं. बोध झाली मिथ्या बोबा. जसं जागा झाल्यावर स्वप्न मिथ्या, जसं बोध झाला, ज्ञान झालं की प्रपंच संसार जो दिसत होता तो काय होऊन गेला? मग मिथ्या झाला. हे अवघे मायेचे विधान राया तुझा निश्चित. हे सगळी करणी कोणाची? राजा मायेची आहे. आता जीवाची विषय अवस्था, विषय रशी विषय भोगता, एकदा दसदा विभागता ऐकन आता सांगेन. आता ही काय सांगितली? मायेची स्थिती सांगितली, हे मायेचं स्वरूप सांगितलं. आता हे राजेश्वरा जीवाची विषय अवस्था सांगतो. जीव या विषयामध्ये आसक्त वगैरे कसा होतो सांगतो, आहे का नाही? तो आपलाच एक प्रकारचा 10 प्रकारात विभागून, 10 विषय आहेत ना, 10 इंद्रियाचे 10 विषय, 10 प्रकारात विभागून कसा तो तिथं गुंतल्या गेला ते राजा तुला सांगतो. एक भागी अंतकरण सोय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहम स्फुरण चतुर्था जाण विभागे. एका भागात भगवंतानं काय निर्माण केलं? अंतकरण. त्याच्या अंशापासून काय निर्माण झालं? अंतकरण निर्माण झालं. त्या एका अंतकरणाचे 4 भाग केले. एकाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहम स्फुरण. अहंकाराचं स्वरूपच एका शब्दात प्रकट केलं. अहंकार शब्द नाही वापरला तिथं. अहम स्फुरण. अहम स्फुरण. मी देह म्हणून स्फुरण, हाच अहंकार. मी देह म्हणून स्फुरण होणं हाच काय?
अहंकार आहे. अहम अहम कोहम सोहम नाही, कोहम सोहम हे खरं उत्तर आहे. कोहम अहम हे अहंकार आहे. हे का नाही? तू कोण आहेस? मी ब्रह्म आहे, हे खरं ज्ञान. तू कोण आहेस? मी देह आहे, तो अहंकार. हा देहाचा काय अहंकार आहे. अशा प्रकारच्या 4 प्रकारे विभाग केले. जीव आपल्या परिपूर्णता अहम मनेने आत्मसत्ता ते तर मायेच्या आती लागत होता आणि ती आत्मता दृढ केली. मला जीव मुळात आम्हाला तो आपल्या मूळ सत्तेलाच मी म्हणत होता, तो म्हणतच नव्हता. ती आलं मी म्हणत नव्हता. मग मायेची आती लागवता ही फसवा फसवी कोण केली? मायेने केली. बहू होता भला मायेचा पूर्ण नाही तिथं परिया रांडेने बहु शिकला रंग चाळे परे खोटे हिच्यामुळे. हे हिच्यामुळे झालं सगळं. नव्हती आळवी ते हिनं सगळं काय केलं, देवाला सुद्धा हिनं काय केलं, अशा प्रकारचे केलं. ऐका नाही मायेचं लागलं. मग मायेनं काय केलं? फसवलं. ती आत्मता द्रोड केली. द्रोडच केला निश्चय महाराज. लवड सवडी मातेनं पवतीची बापुडी जन्म मरणाची दुथडी ठेली. आहे का नाही? एवढा द्रढ केला तो, एवढा द्रढ केला ती आत्मभाव, एवढा द्रढ केला. मरायला माणूस मरतोय तरी महाराज आपल्यालाच दी आत्म नाही. आपल्याला वाटतं आपल्यालाच देहाची आसक्ती. प्रत्येक प्राण्याला देहाची ज्याची त्याला काय आहे तिथं जाऊस तर ती घाण वाटते, पण त्याच्यात गेलं की ते सगळ्यात काय वाटतो? सर्वश्रेष्ठ वाटतो. अशा प्रकारचे अहंकार वाढविता देहात्मता विसरे आपली चित्रूप होता. तो विसरली वाढवी विषय चिंतन त्याची चित्त तत्वता महामाया. अहंकार वाढविता देहात्मता आणि मग देहाच्या तादात्म्याचा अहम वाढत गेला. जसा जसा इकडे वाढत गेला तसा तसा मूळ स्वरूपाचा काय पडत गेला? सर पडत गेला. महाराज जसं तसे पाऊल पुढे टाकायलो तसं ऐका आपल्याला असं वाटतं आपण पंढरपूरला निघालो. एका एका पावलाला पंढरपूर काय व्हायले? जवळ याले. पण ते नुसतं जवळच नाही यालं. एकच घटना घडत नाही चालण्याच्या क्रियेत. ते जसं जवळ याले तसं मूळ गाव मागं चाललंय. मुक्काम जसं जवळ यालाय तसं मागचं गाव आपण ज्या गावावरून निघालोय ते गाव काय चाललंय? मागं चाललंय. तसं मूळ स्वरूपापासून घसरून आपण इकडं देहात आध्यात्म्याशी जेवढे इकडं निघालो तेवढे तिकडं काय व्हायला लागलोय? लांब जायला लागलोय. असाच आहे संसाराचा अर्थाचे. समजा इंद्रिय ग्रामून निघाला ही अस्तेची वाटे लागला. इंद्रियाच्या गावाहून निघावून भगवंताच्या मार्गाला भक्तीच्या मार्गाला लागला की ते गाव जवळ यायला तसं हे गाव काय व्हायला लागलं? लांब चाललंय. हे गाव लांब चाललं असेल तर ते जवळ यायलंय. हे लांब चाललं असेल तर ते जवळ यायलंय. नाहीतर हे जर लांब जात नसेल तर तो जवळ येण्याचा भ्रम व्हायला आहे. ते जवळ यायलाच नाही. लक्षात यायला का? दोन्ही बाजून तसंच घ्या. दोन्ही बाजून तसंच घ्या. मूळ स्वरूप जर आपलं लांब जात नसेल आणि आपल्या संसारात आपण किती फिरत असलो आणि मूळ स्वरूपाच्या लांब जात नसू तर समजा आपण फिरायलो पण आपण आपलं मूळ गाव सोडलेलं नाही. जो प्रवासच होईना आपला. कामात्म्याचा संसारात प्रवास होत नाही. त्याचं हे एक कारण घ्या. एक कारण घ्या. कारण मूळ स्वरूपापासून ते लांब चालले नाही. किती फिरू द्या पुढचं जवळ यायलाच नाही. पुढचं जवळ येत आहे सिद्धच होत नाही कारण मूळ सुटलेलं नाही. आपण भक्ती करून आपल्याला जर विषयाचं गाव लांब गेलेलं दिसत नसेल, संसार दुरावलेला दिसत नसेल तर समजावं आपण प्रवास करायलोय पण आपला प्रवास जागीच व्हायला पुढे चाललेला नाही. जुनी महाराज लोक दृष्टांत सांगायचे. रातभर नाव हल्ली सगळे माहिती दृष्टांत. बरोबर आहे का? आहे तुम्हाला माहिती आहे? तमाशा काय गेले 7-8 जण तिकडून इकडून नावातून गेली धरलं म्हणजे पलीकडनं नदीच्या तिकडून आले तर ते नावाडी गेला घरी. म्हणजे काय करावं काय करावं काय करावं म्हणजे पलीकडे जायचं आपल्याला. म्हणजे जर मला नाव चालू होते त्याला काय मग त्यांचे हातात चाटू बिटू पाहिले बसले नाव जे नाव सुरू केली ते सांगायचे ते इंग्लिश महाराज ते म्हणजे ते शंकर सोसायटीचे सदस्य होते. पहिले काही काठावर आधी काय केलं रात्री 1-1:30 वाजता दन काय आणला चला
हो, आणि महाराज बसले जे नाव हाणाले जे नाव हाणाले जे नाव पहिला जमला म्हणला बापा लयच लांब नाही राजू मी दमलो मला दुसरा म्हणला मी हाणतो तिसरा 5-6 जण होते मला 1:30 वाजेपासून तर सकाळ लोक नाव आहे तांबडं फुटलं चांगलं जागलं. कुठं जायचं? अरे तो म्हणला हे कसं व्हायला मला पलीकडे काढायला गेलो का आपण? आणि मग तर त्याची जरा पावर कमी झाली होती मग ती पाहिलं होतं ती म्हणजे अरे आपण तू काढून दिसणं पलीकडा दुसरा म्हणला यार पलीकडा दिसणं पण मागचा किती लांब गेला पाय पलीकडा न दिसू दे पण मागचा आणि मग माग पाहिलं तो कुठं होते त्याचं कारण काय होतं त्यांनी दूर सोडलेला नव्हता आता हे झालं ती विनोद सांगायची पण त्याच्यातला भाव खरा जर काढायचा तर असा भाव आहे महाराज भक्तिरूपी नावात आपण बसलेलो येतो भक्तिरूपी नावात आपण बसलेलो येतो भजनाचे चाटू मारणं सुरू येतं काकड्याचा चाटू हरिपाठाचा चाटू कीर्तनाचा चाटू तीर्थयात्रेचे चाटू धनाधन 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 धना मारणं चालू येत महाराज चाटू मारणं चालू येतं नावत कोण्या बसलेलो येतं भक्तिरूपी नावत नाव कोण्या पाण्यात ये भौर सागराच्या पाण्यात ती नाव तरलेली आहे मला जितकं भाग्य आपलं आपण नावत बसलो चाटू मारायलो पण प्रेम रूपी दूर संसार रूपी झाडाला बांधलेला प्रेम रूपी दूर सोडलेला नाही नाव जर पुढे न्यायचे असेल तर प्रेम रूपी दूर काय करावं लागेल संसार रूपी झाडाचा सोडावा लागेल आपला दूर पक्का बांधलेला आहे चालू तर हाणणं चालू आहे कसा पलीकडा काढ काय पहिला सुटलाच नाही तर पुढचा येईलच कुठून सोडीला संसार माया दयावरी फार सोडावाच लागतो महाराज पहिला मायेचा दोर तोडावा लागतो याची थोर भक्ती आवडते तेव्हा संकल्पावी माया संसाराची तिचा दोर सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग उद्वेग पावलो हे संग सुख सुख याचे मला ते दोर काय करावा लागतो अगोदर तोडावा लागतो मायेचा दोर काय करावा लागतो तोडावाच लागतो तोडावा लागतो नाही नाही तोडा तर काय होतं चालू आणत राहायचे मग काय होतं हात दुखतो दुसरं काय होतं पण प्रवास होत नाही गाव लांब गेलं तर ते आहे अशा प्रकारे दीर्घ स्वप्न आता जीवाची विषय अवस्था विसरे आपली चित्रपट तो विसरूवाडी विषयी चिंता त्याची चिंता होता महामाया महाराज काय होतं तो अहंकार वाढत गेला की मग काय होतं आपली मूळ स्वरूपाचा काय पडत जातो विसर आणि मूळ स्वरूपाचा विसर पडत गेला की विषयी चिंता वाढवी तो विसरू विषयी चिंता वाढवी आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडला की मग विषयाची काय वाढते चिंता वाढते विषयाची चिंता प्राप्त अप्राप्त विषय मिळत नाही म्हणून चिंता आणि प्राप्त विषयाचा नाश होईल म्हणून चिंता अप्राप्त विषयाची चिंता नाही आपल्याला प्राप्ताची काय चिंता आहे की प्राप्ताचा काय होतो खरं नाशिवंत येतं आणि याचा एक दिवस नाश होईल असं आपल्याला 100% माहिती आहे आणि मग त्याचा नाश होऊ नये याची सारखी काय राहते आपल्याला चिंता सारखी चिंता अशा प्रकारे आणि अशी जी चिंता करत ती चित्तच महामाया आहे ते चित्तच काय आहे खरी महामाया महामाया देहांता तिचे पळ तिथेची म्हणती मन चंचल नाना संकल्प विकल्प जाळून वाढवी प्रबळ होऊ शकतो आता चित्त कशाला म्हटलं चित्त कशाला म्हणतात विषयाचं प्रबळ चिंतन कर चिंता करतो त्यालाच काय म्हटलं इथं चित्त त्याला चित्त म्हटलं ठीक आहे मन कशाला म्हणतात ते मन सांगतात देह अहंता अतिचंचल देहाच्या ठिकाणी अहम हा काय आहे चंचल आहे चपळ आहे आणि त्या चपळत्वाला त्या चंचलत्वाला मन म्हणतात याचं मनाचं वर्णन करत असताना ज्ञानोबा यांनी केलेले 15वे अध्याय आणि 15व्या अध्यायात मन कशाला म्हणा महाराज एकच वायू 10 ठिकाणी झाला वायू एकच आहे प्राण अपान समान व्यान उदान आहे का नाही हे 5 प्राण अपान व्यान समान आणि उदान हे 5 मुख्य वायू आणि 5 उपप्राण आहे का नाही शेष कुर्म नाग देवदत्त आणि धनंजय असे 10 प्राण एकची वायू 10
10 ठिकाणी झाला. आणि 10 तो वायू त्यांनी कुठे ठेवला? शरीरात ठेवला. आता वायूचं कार्य आहे काय? पळणं, चपळपणा. आणि त्याला राहावं लागलं स्थिर. त्या वायूला स्थिर राहावं लागलं आणि मग त्याचा चपळपणा त्याच्यापासून बाजूला निघाला. तर स्थिर राहावं लागलं आणि जो चपळपणा बाजूला निघाला त्या चपळपणाचं नाव हे मन. त्या चपळपणालाच काय म्हणतात? मन. मग काय केलं? तो चपळपणा आणि त्या चपळपणानं रजोगुणाचं सहकार्य घेतलं आणि त्या चपळपणा आणि रजोगुणाच्या सहकार्यानं ते मन काय झालं? तयार झालं. हे कुठं राहतं? शरीरात मन कुठं राहतं? आपण करून पाहिल्यावर नाही. हे चैतन्याचे शेजारी हे विकार येतात. वस्ती ज्ञानाच्या या कारी म्हणून प्रवर्तले महामारी. महाराज याला राहायला रजोगुणाची खांदी. हे रजोगुणाची खांदी तरळत असे. तरळत असेल. हे रजोगुणाच्या खांदीवर बसलेले. कुठं कुठं येते? इंद्रियाच्या आत आणि बुद्धीच्या बाहेर. कोणीच्या मनात? मनाच्या मानानं इंद्रिय बाहेर येत आणि बुद्धी काय आहे? आत येते. आणि बुद्धीच्या आणि इंद्रियाच्या हे काय झालं? मधात बसलं. आणि मधात बसलं म्हणून हे इंद्रियाला जगू देईन. हे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्याशी हात फळी. आणि मग हे रिकामे काम करतो. बुद्धीला अशी क्वचित राहत सळी. बुद्धी दृढ निश्चय करायची आणि बुद्धी निश्चय करा. आता बस, आता आपलं संपलंय, आता काय जास्त आयुष्य राहिलं नाही आपल्याला. गाथ म्हणजे गाथाच वाचायचा. तिथं काय बोलत नाही पण नंतर तू वाचण्यात येतं. असं केल्यानं जमतं का? नुसतं गाथाच थोडं जमते. मरू देत नाही, जगू देत जगू देत नाही. बुद्धीला काय करीत राहतं? टोचित राहतं, टोचित राहतं. बरं बुद्धीला टोचतो. बरं इंद्रिय कटाळतात महाराज विषय बघायला. इंद्रिय एखाद्या दिवस कटाळतात. साध्या वाट हे डोळे दुखायले आता कशाला टीव्ही पाहायची का? समजा हेच पाहायला नाही नाही कटाळा आला म्हणल्यानं चालतंय का? हे इंद्रियात बळ कोण देते पुन्हा? म्हणजे हे इकडे चालवायले तिकडे चालवायले आणि मधात बसले आणि त्याचं नाव हे मन. माऊली ज्ञानोबरायांनी मनाची सगळी रूपरेषा काय केली त्याची, त्याचे मायबाप आहे का नाही, ते कुठं बसलेले ते काय सगळं तिथं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचं हे मन. ते चपळपणा आहे, ते चंचल. त्या चंचलपणाच काय म्हणलंय? मग मन म्हटले. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अरे वायू दिसतच नाही, मन काय दिसत नाही, वायू दिसतो का? महाराज माऊली ज्ञानोबराय म्हणतात वाया मन हे नाव हे रवी सावयव कल्पना मूर्तिमंत कल्पना आहे. पण महाराज कार्य किती मोठं केलं. जयाचे निसंगे जीव दशा वस्तुशी. एवढं मोठं कार्य त्याने केलं. आणि संकल्प विकल्प जाळ वाढवतो. मग ते रिकाम काम करतं. संकल्प आणि विकल्प. संकल्प कधी विकल्प आहे का नाही? काय उतरंडी उतरी संकल्पे सृष्टी घडी तवेची विकल्पोनी मोडी. मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. रिकाम काय काम करत राहायचं काहीतरी. हे ते मोडायचं पुन्हा काढायचं, पुन्हा मोडायचं पुन्हा काढायचं. मनानच तयार करतं. असे संकल्प मनानच पुन्हा मोडून टाकतं. पुन्हा घडतं पुन्हा मोडतं. हे का नाही? वाढवे प्रबळ भय शोक दुःख. आणि महाराज भय शोक दुःख प्रबळ वाढवी हे सारखं काय करत मला जगू देत नाही. धाक मागच ठेवतं. वाढवीतच राहतं. शोक दुःख भीती अशा प्रकारचं वाढवीत राहतं. भीती भीती भीतीच राहते सारखी. नाश होण्याची काय राहते? भीती राहते. शोक राहतो का? एवढं मोठं केलं काय फायदा झाला, एवढं मोठं केलं काय फायदा झाला, याचा शोक राहतो. आणि मग दुःख भोगावं लागतं. ऐका नाही देहंतीचे शहाणपण ते नाव का बुद्धी दान. ते बुद्धीचे निश्चय केला पूर्ण आम्हा जन्म मरण अनिवार्य. देह अहंतेचे शहाणपण. आपल्या देहाच्या ठिकाणी अहम जो आपला तयार झाला तो शहाणपणा बुद्धीचा आहे. निश्चय कोण केला? निश्चय बुद्धीचं कार्य. निश्चय करणं हे काय? बुद्धीचं कार्य. मी देह आहे हा निश्चय कोणाचा आहे? बुद्धीचा आहे. बुद्धीचा निश्चय हा मनाचा निश्चय नाही. मनाचं कामच नाही निश्चय करणं. मनाचं काम संकल्प विकल्प करणं. मग बुद्धीचा दृढ निश्चय झाला की आपण कोण आहोत? देह आहोत.
आहे का नाही? आणि असा निश्चय केला ती बुद्धी आहे, त्या बुद्धी निश्चय पूर्ण केला आणि तिनं निश्चय पूर्ण केला म्हणून आम्हा जन्म मरण अनिवार्य, म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा जन्मावं लागायला आणि काय व्हावं लागलं, मरावं लागायला. एवं देव अभिमानाची माता चित्त चतुष्टय अवस्था मुख्य संसाराचा करता जाणतत्वता ती अभिमान. आणि या चित्ताच्या चारही अवस्था देह अभिमानाच्या डोक्यावर बसलेल्या आहेत, म्हणजे देह अभिमानावर जगतात. देहाचा अभिमान नसला की एकही अवस्था नाही. देहाचा अभिमान नसला तर मन त्रास देईल का? अरे देहच आपला नाही, देहादी काय खरा म्हणून पसारा लांबच गेला. देहच आपला नाही तर संकल्प विकल्प संसाराविषयी करल का? आणि संकल्प विकल्प करत नाही म्हणून मन गेलं. देहच आपला नाही तर मग या देहाधिकाविषयी देहाविषयी चिंता करल का? चिंता करत नाही म्हणून त्याला चित्त म्हणायचं नाही, आहे का नाही? देहाचा अहंग या बुद्धीनं निश्चय सोडून गेला म्हणून ती आता निश्चय बुद्धीचा राहिला नाही. आणि हे सगळं अहंकाराच्या डोक्यावर चालतं. म्हणून सगळ्याचा मूळ करता कोण आहे? संसाराचा करता जाण तत्वता देहाभिमान. मुख्य करता कोण आहे? देह अभिमान. देहाचा अभिमान झाला रे झाला की आपल्याला संसाराची सुरुवात झाली. अहंकार धरी सोहंपद ते चित्ती प्रगटे चैतन्य गण. तेव्हा मनही वैगुण म्हणून बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. आणि मला म्हणजे मग बुद्धी राहत नाही, चित्त नाही, मनही नाही, मग काय होतं त्याचं? ऐका, अहंकारानं देहाचा अहम सोडला आणि अहम धरला. कशाचा? सोहम. देवोहम नाही, सोहम. सोहम 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 तो परमात्मा मी आहे, तो मीच आहे. आणि मग निश्चय झाला तो मी. मग त्यावेळेला चिंता करेल का? नाही. चित्ती प्रगटी चैतन्य गण. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. कधी कधी हरनिश चित्ती प्रगटी चैतन्य गण. चित्तामध्ये ते चैतन्य प्रकट होतं, आहे का नाही? आणि चित्तामध्ये चैतन्य प्रकट होतं. मन संकल्प विकल्प करत नाही. मन वैगुण मन. मन राहत नाही, मनच राहिलं नाही, आहे का नाही? आणि बुद्धी राहिली नाही का? बुद्धीचा निश्चय परब्रह्माच्या ठिकाणी झाला. आता पुन्हा काय निश्चय करणार आहे बुद्धी? बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. समूळ मावळले अभिमान कैशी बुद्धी कैशी मन. पुढे चित्ताचे चित्तपण ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. महाराज अहंकार जर संपूर्ण मावळला तर कशाची बुद्धी, कशाचं मन, कशाचं चित्तन, कशाचं काय आले महाराज? सगळं ब्रह्मच. एक लक्षात घ्या. आता हे पुन्हा पाहत तुम्ही. मन बुद्धी चित्त अहंकार हे सुद्धा मायेचेच घटक आहेत ना. आणि ब्रह्म स्थितीला जाणं म्हणजे माया पार करणं. अरे तिचं जर मूळ कारणच पार केलं तर कार्याचा काय संबंध राहिला? काय संबंध राहिला? म्हणून मनही राहिलं नाही, चित्तही राहिलं नाही, बुद्धीही राहिली नाही आणि अहम सुद्धा राहिलेला काय राहिलं? काहीच राहिलेलं नाही. एकाला विभागांत करा त्याची येऊन कोणतीच लक्षण राया सांगितले संपूर्ण आता दशदा लक्षण ते आहे. आता एकच अंतकरणाचे 4 विभाग कसे झाले राजा हे लक्षण तुला सांगितलं. आता ते 10 प्रकारच्या विषयाचं लक्षण काय करतो? इंद्रिय विषय वगैरे त्याचं लक्षण सांगतो. दशदा इंद्रिया चेतन तयाते चेतविता नारायण दशदा रूपे प्रवेश होऊन इंद्रिय वर्तन वर्तती. 10 प्रकारची इंद्रिय येतात ती अचेत आहेत, आहे का नाही? अचेतन आहे ते, पण त्यांनाही चेतन करणारा कोण आहे? नारायणाची, आहे का नाही? 10 प्रकारच्या इंद्रियाला चेतन करणारा 10 प्रकारच्या इंद्रियात त्यानं प्रवेश करून त्याचे कार्य करून घेतो तो. दृष्टी माझी झाला देखणे दृश्य प्रकाश दृश्यपणे ऐशणी प्रकाशपणे दृश्याभरणे दाखवी. दृष्टी माझी झाला देखणे डोळ्यात घुसला तो देखण्याच्या रूपाने. आणि मग तो घुसला म्हणून हे डोळे दृश्य दाखवायला लागले. नाही तर डोळ्याची काय पावर? तो निघून गेल्यावर डोळे नसतात का? असतात, दिसत नाही, आहे का नाही? दिसत नाही. अशा प्रकारचा डोळ्याचं प्रकाशन आहे, तोच प्रकाशन करतो. सर्वनी झाला तो ऐकणे कानाच्या ठिकाणी तो काय झाला? ऐकण्याची शक्ती झाला. शब्द प्रकाशी शब्द लक्षणे आणि शब्दाचंही प्रकाशन शब्दपणानं कोण केलंय? त्यानंच केलंय. शब्दही तोच झाला, कानही तोच झाला. मग अर्थावबोधकपणे त्या शब्दातून अर्थाचा बोध होतो, तो बोधही कोण आहे? तोच आहे. अशा प्रकारचा तो कलेनं आपल्या
आपल्या कलेनं तो सगळ्यांना ऐकवतो. रसे रस स्वादू नारायण रसने तोची रस स्वादन यापरी नाना रस सेवनन करवी जनार्दन जनामादी. रसाच्या ठिकाणी स्वाद तोच आहे आणि जी जीभ रसाचा स्वाद घेते त्या जिभेच्या ठिकाणी स्वाद घेण्याची शक्ती कोणाची आहे? त्याची. स्वाद घेण्याची शक्ती त्याची. रसाच्या ठिकाणचा रसही तो. अशा प्रकारचं सेवनही तोच झाला. सुमने श्री हरी सुगंध घ्राणी तोची गाजाने गंधा बोल यापरी सुमन मकरंदन भोगवी गोविंदनी जांगे उगे. ऐका नाही, घ्राणेंद्रियाच्या ठिकाणी गंध घेण्याची शक्ती तोच आहे आणि त्या विषयाच्या ठिकाणी गंध जो आहे तोही कोण आहे? तोच आहे सगळा. शीत उष्ण मृदू कठीण स्पर्श प्रकाशित नारायण त्वचे माझी त्वचे स्पर्शज्ञानी यापरी जगत जीवन बघू स्पर्श. ऐका ना, शीत उष्ण मृदू कठीण स्पर्श याच्या ठिकाणी तो स्पर्शही तोच झाला आणि तुगेंद्रियाच्या ठिकाणी स्पर्श करण्याची शक्ती त्याचीच आहे म्हणून सगळा तोच आहे. वाचता वाचक कमलापती तोची प्रकाशी शब्द पंक्ती नाना शब्दार्थ उत्पत्ती नवदेवी निश्चिती वाचाळपणे. वाचेच्या ठिकाणी वाचकपणा त्याचाच आहे, बोलण्याची शक्ती त्याचीच आहे. बरं, तुम्हाला शब्दात जे शब्दाची पंगत लाईन तयार ती कोणामुळं? त्याच्यामुळे तयार झाली. अशा प्रकारचं ते झालं. भक्ती बाबा म्हणायचे हे लोक म्हणतात की हे देवान निर्माण नाही केलं, हे पंच महाभूत देवान वगैरे नाही, कोणा निर्माण केलं? केले त्याच्या सांगितले. पाणी कोणा निर्माण केलं? समुद्रा. त्यांची भाषा होती आणि त्यांची वेगळी होती. या लोकांना शिव्या देत बोलायचे नाही, ते सांगतायत ते बोलायचे. वायू कोण निर्माण कराच्या टाई देती घेती अकर्तेनी कर्तव्य शक्ती चरणा आचरण निगुती गमन स्थिती गोविंदी. हाताच्या ठिकाणी देणे घेण्याची शक्ती, पायाच्या ठिकाणी चालण्याची शक्ती, ही कोणाची शक्ती आहे? गमन शक्ती त्याची शक्ती आहे सगळी. आहे का नाही? उपस्थ सुखाची सुखप्राप्ती येणे सुखावे सुखे सुखावे श्रीपती स्त्री पुरुष मैथुन उत्पत्ती प्रकाशाची प्रीती पुरुषोत्तम. याचा अर्थ 10 इंद्रियाची शक्ती कोणाची आहे? त्याची. विषय भोगण्याची शक्ती त्याची. सगळं त्याचं. गोदाच्या ताईचे कराक्षरण ते अक्षरे होईदान यापरी निजात्मा परिपूर्ण सदा पण विभागाला आधी. अशा प्रकारे 10 ठिकाणी त्याच शक्ती काय झालेली आहे? विभागलेली आहे. यापरी गादी है योगे विलासी विषय संभोगे भोगे भोगता वयो भागे प्रकाशनी अंगे सोये भोगे. अशा प्रकारे या देहाच्या निमित्तानं आपलाच विलास आपली काय केलं त्यानं? विलास तो केलेला आहे. विषयाच्या रूपाने तोच आहे आणि अशा प्रकारचे 10 प्रकारे विभागून त्याचा तो सगळा भोग घ्यायला त्याची शक्ती कारणीभूत आहे. आपल्याच प्रकाशानं तो स्वतः भोगतो. जेवे साळईच्या रुखा साळईची बीज देखा साळईची शाखोपशाखा नवी करता असं का वृक्ष होय. मला जे बीज असतं तेच झाड असतं, जे झाड असतं तेच फळ, तेच बी. झाड मुळे बीज सामावे बीज मुळे झाड होय. ऐका नाही, आईचे कल्प कोडी जाई परी जाती न नशे. ऐका नाही, तेच त्याच पुन्हा ते चालूच राहतं. हा, लहान मोठ्या फांद्या पुन्हा तयार आणि मला पुन्हा ते बी होतं. फळाचा भरवसा जतन सिंचना सरी. हा, ऐका नाही, बीजाच्या ठिकाणी 100% काय येणार आहे? फळ येणार आहे. पुन्हा ते जेविका ऊस बीजी पडे तो बाहेर ऊस पणीची वाढे जरी भिन्न भिन्न कांडे जळे तरी मागे पुढे रस येऊ. ऐका नाही, बी ऊसाचं लावलं त्याचं झाड आहे ऊसाचं, कांडी वेगळे वेगळे असले तरी त्यातला रस काय आहे? एकच आहे. ऐका नाही, देवी विषय आणि करणे प्रकाशनी एकपणे मग विषय रस सेवने जीवपणे स्वयंसेवी. तसं विषय आणि इंद्रिय याचं प्रकाशन त्यानंच केलं आणि मग पुन्हा तोच विषयाचा रस जीवपणानं पुन्हा तोच काय करायला लागला? श्रवण करायला लागला. अशा प्रकारचं ते आहे. आपला टाइम झाला. इंद्रिय आणि विषयाशी सहजे अंतर्यामी प्रकाशी जीव शेवनी त्या विषयाशी पावे आसक्तीशी आंबळ. इंद्रिया विषयाशी सहजे अंतर्यामी प्रकाशी. ऐका नाही, अशा प्रकारचा तो परमात्मा काय करतो? इंद्रिय आणि विषय या दोन्हीचे प्रकाशन स्वतः करतो. अंतर्यामी आतमध्ये बसून दोन्हीचे प्रकाशन ते काय करतो? हृदयामध्ये असून प्रकाशन तोच करतो आणि जीव रूपानं पुन्हा त्याचं काय करतो? तो अहम भाव आणून आसक्ती अहम भावाच्या आसक्तीमुळे पुन्हा सेवनही पुन्हा तोच करतो. अशा प्रकारचा आहे.
म्हणे हे विषय कैसे गोड माझ्या देहाचे पुरे गोड तो इंद्रियाचे खवळे चाडण विषय वाढवाया आणि मग देहाच्या ठिकाणी आम झाला की मग त्याला विषय गोड लागायला लागतात. काय विषय गोड आहे हे विषय माझ्या सगळ्या इच्छा काय करणार आहेत आता तृप्त हे ते अहंकार लावलं मग इकडं लावलं त्यानं निर्माण केली होती भोगण्याकरता. तुम्ही मला असा एक प्रश्न आहे विषय तोच इंद्रिय तोच भोगणाराही तोच मग हे निर्माणच कशाला केलं आणि जर सगळाच तो येतो मग गुतायचं कामच नाही. अरे गुतायसाठी निर्माणच केलं नाही. कोणा कारणे हे केलेशे निर्माण देवाचे कारण देव हे गुतायसाठी नाही निर्माण केलंय. खेळ खेळ आनंदासाठी असतो का गुतायसाठी दुखायसाठी? खेळ कशा करता मांडायचा असतो? आनंदासाठी. कौरव खेळायचा असतो सगळं खेळायचा काय अडचण नाही. खेळायचा पण कटाळा आला की खेळ मोडून गेल्यावर बोंबलायचं असतं का? काल जरा मजा आली आज जास्त खेळ मोडून गेला पाऊस आला पळाले का काही आहे का? काहीच नाही. पण मला त्या खेळाला सत्य मानल्यामुळे बेजारी आपली खेळाला नाही बेजारी हा ही वस्तुस्थिती खेळाला बेजारी नाही आपली परेशानी कशामुळे हे म्हणजे बेजार व्हायला लागलोय. खापराची कोण केली खेळतील पुरे काय ते व्यवहारला बाणी काय खेळायचं सोडून द्या. विषय कैसे गोड माझ्या देहाचे पुरे गोड आहे का नाही. काय विषय गोड आहेत की सगळे देहाचे कौतुक आता कोण पूर्ण करणारे विषय हे अहंकाराने केलं. तो इंद्रियाची खवळे चाड आणि मग विषय आवड भोगावा मग इंद्रियाच्या इच्छा खवळतात आणि मग विषय भोगायला ते काय करतात धावत राहतात. इंद्रिया विषयाची आसक्ती देहाभिमाने वाढी वृत्ती मावळोनी मुळीची स्फूर्ती मोह ममता स्थिती दृढ वाढे. इंद्रिया विषयाची आसक्ती आणि मग इंद्रियाला विषयाची काय वाढत जाते आसक्ती वाढत जाते आणि मग मला देहाभिमान वाढी वृत्ती जशी जशी आसक्ती वाढेल तशा देहाच्या अभिमानाची वृत्ती काय होत जाते मग वाढत जाते. आता कसरत केला की तो खालीच काय होत जातो पुन्हा पुन्हा कसरत जातो वाढत जाते आणि इतका कसरतो की मावळोनी मुळीची स्फूर्ती मूळ आपल्या मूळ स्वरूपाचं स्फुरणही विसरून गेला. मी सत आहे मी चित आहे मी आनंद रूप आहे ही मुळाची आठवणच काय झाला तो विसरून गेला. सत चित आनंद असलेला असं जड आणि दुःख रूप झाला भोगायला लागला झाला नाही तो भोगायला झाला नाही तो काय करायला लागला भोगायला लागला. काय करेल तो का भोगायला लागला त्याचंही कारण माऊलींनी सांगितलं. का भोगायला लागला कारण त्या कपाळाचा म्हणून करंट्या कपाळाचा कसा करंट्या कपाळाचा विसरला ना तो त्याला माहित नाही माऊलीची ओवी करंट्या कपाळाचा. तो गरीब नाही गरीबी भोगायला का करंट्या कपाळाचा म्हणून गरीब नाही तो अरे तो इतका श्रीमंत आहे भारत विकत घेईल एवढ्या सोन्यावर मांडी घालून चटणी ठेसा भाकर रडत रडत खायला. आता इतकं सांगते ओळी सोपी आहे. दैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी तीर्थ पैसोनी उपवास करी दरिद्री जैसा. लोखंडाच्या सळ्या याचे सळ्याचे तशा खाली लोखंडाच्या सोन्याच्या आणि किती सहस्रवरी हजारोच्या वरी अशा घ्यायचं आणि त्याच्यावर बसून काय खाऊ तो संध्याकाळी सत असलेला शीत असलेला जडासारखा काय काय आनंद रूप असलेला काय व्हायला लागला दुःखात अमर असलेला मरायची भीती बाळगायला लागला. अमर असलेला मरायची सगळंच व्हायला लागलं आणि सगळं आपली जशी दृष्टी घसरत गेली मग हे सगळे दुःख काय व्हावं लागले भोगावं लागले आपल्याला. तुका म्हणे हात सोये परब्रह्म आता स्वतः काय आहे परब्रह्म ठीक आहे. मावळोनी मुळीची स्फूर्ती आणि मग मूळ आपली स्थिती काय झाली मावळून गेली आणि दुसरंच वाढलं मोह ममता स्थिती दूर मोह ममता ही स्थिती जास्त वाढली दृढ झाली घट्ट झाली. मग म्हणे मी म्हणे देहात
देह संबंधीचे जे आपली विषयाची लोलुपते उसंतु चित्ते अशा. आणि मग तो मला बरळायला लागला. तो काय बरळायला लागला? पहिला मी म्हणे द्या, ते मी कोणाला म्हणायला लागला? मग तो द्याला मी म्हणायला लागला. आणि देहाला मी म्हणायला लागल्यामुळे देह संबंधीचे जे आपली आणि देहाच्या संबंधीचे जे आहेत त्यांना काय म्हणायला लागला? आता म्हणायला लागला हे माझे 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 सगळे माझे म्हणायला लागला. त्यांना माझे म्हणायला लागला. आणि महाराज काय अर्थ आहे? मूळ सगळ्यात मूळ देह अनंत आहे. काही कसं कसं पुढे लांबतं. मूळ देह, देहाला मी म्हटलं की देह संबंधीला मी माझं म्हणतो. देह संबंधीला माझं म्हटलं की त्यांच्या सुखदुःखाची चिंता करतो, त्यांना सुख द्यावं ही इच्छा बाळगतो. त्यांना सुख देण्याकरता विषयाची अनुकूलता पाहिजे. म्हणून विषय कसे अनुकूल विषय कसे प्राप्त होतील हे पाहतो. ते अनुकूल विषय प्राप्त होण्याकरता पैसा लागतो. म्हणून तो पैसा कसा मिळेल याच्या मागे लागतो. तो पैसा 1 नंबरनं नाही मिळवता आला तर मग 2 नंबरनं मिळवतो. 2 नंबरनं मिळवल्यामुळे त्याचं पाप करतो. त्याचं पाप केलं की पुन्हा त्या पापाचा परिणाम करोडो जन्म पुन्हा काय करत राहतो? ही खरी लाईन आहे अशी. ही लाईन तोडायची असेल तर शेणे कोण नाही, गुडच हाणायचं. ते आधी काय खरा गुड हाणलं की मग सगळं झाड काय होतं? पडतं. ज्यांनी ज्यांनी गुड हाणलं ते महाराज शांत बसून भजन करायला. ज्यांनी काय केलं त्यांनी गुडच हाणलेलं आहे. आणि गुड हाणल्याशिवाय शांत भजनही होत नाही. होत नाही. मग तोपर्यंतच भजन ते झाड वाढवायला घातलेलं पाणी. आपलं भजन कशा करता येईल? संसार रूपी झाड वाढवायला खत पाणी म्हणजे आपलं काय? भजनाचे ओंगळवाणी नरका जाणे आहे का नाही, अशा प्रकारचं आहे. जोपर्यंत या सगळ्याची आसक्ती आहे, आपण सगळेच, मी म्हणालो म्हणजे असं तुम्हालाच नाही म्हणालो, सगळेच. मी जे म्हणतोय ना ते खरं काय मार नोटीस लागल्या गावानं बांधल्या, म्हणजे आता नाही लागल्या पण लागल्या. बँकेची जप्ती, बँकेची काय या ना जप्ती, अशा नोटीस लागल्या. सगळ्या गावात नोटीस लागल्या. ज्याच्या म्हणजे सगळ्या गावात लागल्या म्हणजे ज्याच्याकडे कर्ज होतं सगळीकडेच कर्ज असतात, मग सगळ्याच्याच घराला नोटीस लागल्या. मला त्या नोटीस लागल्यावर त्या ज्याच्या घराला नोटीस लागल्या त्या घरावाले त्या नोटीस लागल्या लोकांना हसतो कोण? ज्याच्याकडे कर्ज नाही, ज्याच्याकडे कर्ज नाही तो. आता सगळ्या गावाकडे जर लाख लाख आहे आणि एकाकडे 5 लाख आहे तर 5 लाख वाला ते हसल का? तसं सगळ्याच्या तुमच्या घराला लाखाच्या नोटीस येतं, माझ्या घराला 5 लाखाची. म्हणजे मी दृष्टांत कशामुळे दिला की ज्याच्यातून बाहेर निघला तो हसल ना. आणि सगळे जर जप्तीत येतं तर हसण्याचं काही कारण नाही. हे विनोद नाही, चेष्टा नाही, हास्य नाही, ही वस्तुस्थिती. आपल्या सगळे काय लागलेले आहेत? नोटीस लागलेले आहेत. म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतात आता सावध व्हा, नाहीतर धरी तिची मग कोण धन्या. आमचा मालक असा आहे की त्याचा हात कोणी उद्या धरत नाही. म्हणून अशा प्रकारचं ते आहे. सगळ्यांच्याच आपल्या मोह ममता स्थिती. मग देहाला वगैरे विषयाचं लोलुप्त वाढायला लागलं. किती आपलं अनुकूल, अरे किती अनुकूल आपल्याला असं वाटतं महाराज आपल्या जे ज्यांना संबंध येतं त्यांना काहीच काय पडू नये, आपल्याकडून कमी पडू नये. अरे त्यांना कमी पडू नये नाही, त्यांचं प्रारब्ध त्यांना भोग देईल का आपल्या कमी पडू देण्याहून न देण्याहून थोडं होणार आहे. प्रकृती पण महाराज एक होता हे विषय पुन्हा पुन्हा सारखं मनाला टोचत राहिले की एक दिवस ते मान्य करावंच लागतं. त्याला कोणता विषय सारखं त्यात जर टोचत राहिलं तर ते काय होतं मान्य करावं लागतं. तुम्हाला सांगतो एक युक्ती सांगतो, तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलला जा, मोठे मोठे हॉस्पिटल, अटॅकच्या हॉस्पिटलला जा, म्हणजे त्याचे स्पेशलिस्ट येतं. मला तिकडून घरी आल्यावर 7-8 दिवस कुठं जरी असं हे जरी व्हायला माणसं 4-8 दिवस जर तिथं राहिला ते पाहिलं सगळं थोडस अटॅकच्या पेशंटचं ऐकलं की थोडी छाती दुखायली माणसाला काढून तपासून घ्या आपण. म्हणजे ज्याचं चिंतन केलं तसं या विषयाचं गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं भागवताचं पुन्हा पुन्हा पारायण करणं म्हणजे त्या मनाला टोच नाही. चिंतने पुन्हा 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 एक दिवस त्याला ते काय करावं लागतं मग मान्य करावंच लागतं. का आपल्याला त्या पारायणाचा याचा वगैरे त्याचा आतापर्यंत फायदा होत नाही किंवा होत नसेल तर का होत नाही त्याचं कारण आहे आपण जरी पारायण केले तर मनाला ते टोचलंच नाही. मनाला विषय टोचत राहिलो आणि ते करत राहिलो.
प्रकृती स्वाभाविक कर्म झाले ते म्हणे म्या केले देह आणि त्याचे नातेले काय वेळे चालले आणि मग काय महाराज घसरत जास्त घसरत गेला कर्म प्रकृती करते ते म्हणतो मग म्या केला करती प्रकृती आणि काय करतो तो पुढीलाचे वझे आपुले माता घेजे तरी सांगे कान तिजे धनुर्धरा तैशी प्रकृती करी कर्मे ती मी केली म्हणे मती भ्रमे बुद्धीत भ्रम झाल्यामुळे ती मी केली म्हणतो मग मी केल्याच्या त्या अहंकारामुळे मी केली म्हणतो आणि मग मी केलं म्हटलं की सगळं संकट त्याच्या डोक्यावर येऊन बसतं त्या कर्माचं पाप पुण्य त्या पाप पुण्याचा भोग त्या भोगाकरता पुन्हा जन्म आणि मग कोटी युग गेले तरी त्या रहाट गाडग्यातून मला तुकोबाराय म्हणतात हे रहाट गाडगे गाडी याची सुटी काय फुटिल्या बिन गाडग्याची सुटी तुका म्हणी रहाटेची माळी गाडग्याची सुटका फुटल्याशिवाय गाडग्याची सुटी फुटली फुटली सुटलं सुटत नाही ते फुटल्याशिवाय नाही ते रहाट गाडग्यात त्याला काय करावं लागतं करावंच लागतं देह अंता अति उद्भट तेथे मोह ममता अति दुर्घट तिने जन्मानवानाची वाट घडघडाट प्रवाहे देह अहंता अति उद्भट अति बलवाने देह अहंता महाराज आणि मग त्या देहांतेमुळे मोह ममता अति दुर्घट तर उल्लंघनच करण्याला अवघड महाराज तुकोबाराय म्हणतात भिन्न नाही तुका म्हणे माळ गुंतलिया राहटी गाडग्याची सुटी फुटलिया गाडग्याची सुटी पण कधी सुटी फुटलिया नाही फुटलिया मग फिरत सुटीच नाही अशा प्रकारचं आहे आणि मग काय होतं ते तुकोबाराय म्हणतात बाबा कुठे सगळं कळते पण काय करावं नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे भिन्न नसता यावर कळता पण उल्लंघन होत नाही ऐसा पडलो काचनी करी धावा मनवुनी आहे का नाही आणि ती त्यात कळतय आणि कळून पुन्हा काय होत नाही सुटका होत नाही मला न कळालेलं बरं कळत नाही तो बरा नाही तर कळून उल्लंघन झालेला बरा कळतय काय काय माझे मज कळो येते अवगुण काय करू मन नावर आता आळू भारा येणारा येणा दया सिंधूपणा सात करी काय करावं देवा कळतय सगळं हे पण कळून सुद्धा काय होत नाही उल्लंघन होत नाही तुरकट आहे अति अवघड आहे आणि मग काय होतं घडघडाट प्रवाह वाहे कशाचा प्रवाह वाहतो जन्म मरणाची वाट घडघडाट प्रवाह आहे सारखी वाट वायाली मग जन्म मरण सारखी ती वाट काय होत राहते वाहत राहते मनी धरोनी विषय काम इंद्रिय कर्मेंद्रिय करीती कर्म तेथे निपजते धर्म बाधक परम पुरुषाते मनात विषयाची इच्छा धरून इंद्रिय कर्म करतात इंद्रिय कर्म केलं की तेथे धर्म निपजते धर्म म्हणजे पाप पुण्य निर्माण होतं आणि परत दोन्ही बाधक पुरुषाते पापही बाधक आणि पुण्यही बाधक परमार्थात जेवढं पाप घातक तेवढंच पुण्य घातक पुण्य तेवढंच घातक आहे पुण्य फक्त कसं लागतंय पुण्य लागत नाही असं नाही पण पुण्य कुठपर्यंत लागतं ते उदाहरण सांगायचं काट्यान काटा पहिला काटा काढलो तर दुसरा काटा पहिला काटा काढला की दुसरा काटा मोडून टाकायचा आणि मोकळं व्हायचं आहे का नाही काय उदासीनाचा देह ब्रह्म रूप नाही पुण्य पाप लागत या पुण्य पाप लागू देत नाही अशा प्रकारचं कल्पेला फळ भोगकडे त्यासारखे दिवस कारण पुण्याचाही परिणाम जन्म आणि पापाचाही परिणाम जन्म आणि आपल्याला जन्म चुकवायचा आहे उत्तमची गती उत्तम भोगी जीव खाणी बैशिंड पुन्हा अशा प्रकारचे कल्पेला फळ भोगकडे त्यासारखे देह धरणे पडे ते देहाची खाणी उघडे मरण नाही वाढे तैशेची आणि मग काय होतं अरे जसं पुरुषाला ते पाप पुण्य निर्माण होतं आता याच्यात बी एक अडचणी पाप पुण्य देह मिळतो असंही आहे का नाही हे पुण्य पाप झाले की ते भोगण्याकरता काय मिळतो देह मिळतो आहे का नाही असे केले कर्म झाले त्याचे ते भोगण्याकरता पुन्हा देह मिळतो आणि कुठं महाराज की अंतीची आमती पण पुढी लागत मरताना जे इच्छा होती तसा जन्म मग पाप पुण्यानं जन्म इच्छेनं जन्म कर्म पाप पुण्य म्हणजे कर्म
कर्मानं जन्म काही इच्छेनं जन्म कसं त्या जीवनभर जे कर्म केलं ती मरतानी इच्छा आणि जी मरतानी इच्छा तसा पुढचा माऊली ज्ञानोबांनी याची संगती सांगितली. जागता जवाशी जे जेने ध्यानी भावना भावीजे डोळा लागत घेऊ दे की जे याची स्वप्नी. तसं जागापणी ते स्वप्नात जसं येतं तसं जीवनभर जे चिंतन केलं त्याचं मरताना काय होते जितेने अवसरे जेवी आवडोनी मनी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे मनोनी सदा स्मरावे माते चितवा. अशा प्रकारचं ते आहे. मोह ममता दृढवारे मग तिकडे ते चालत राहत. फळाशाती कर्माती दारून अमरा आणि अमित मरण अजन्म अंगी जन्म पूर्ण पुन्हा पुन्हा जाण आदळती. महाराज फळाची अपेक्षा एवढी घातक आहे. अमरा अमित मरण अमर असलेल्याला नेहमी नेहमी काय करायला होते मरायला होते. जे कधी जन्मत नाही त्याला जन्म घ्यायला लावते आणि पुन्हा 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 ते मरण जन्म त्याच्या कपाळावर आदळवते. येऊन स्वर्गाने संसारा जन्म मरणांचा येरधारा नाना एवढी अपराण्य कर्मद्वारा सोय भोगी. मग कधी स्वर्ग तर कधी संसारा कधी स्वर्गाला तर कधी संसारात आहे की नाही. पुण्य केलं स्वर्गाला जातो तिथं पुण्य संपलं पुन्हा संसाराला येतो. कधी नीच येवणी कधी उच्च येवणी कधी नरक कधी स्वर्ग सारखा फिरत जन्म मरणाच्या या धारा सारख्या नाना येवणी. एकाच येवणी थोडे होतात ना. नाना येवणी 84 लाख येवणी 84 लाखच जन्म नाही 84 लाख येवणी पुन्हा एका येवणीत किती किती बारे आहे का नाही. एका येवणीचे प्रकार किती. साप झाला साप काही येते का. लंबा साप पाटूळ साप मोठा साप लहान साप किती सापाचे प्रकार आहेत. केवढे पुन्हा फिरायचे त्याच्यात गेला एकदा फिरत राहायचा. निष्कर्माद्वारा सोय भोगी आणि पुन्हा कर्म काय करायचं आपण केलेलं बघत राहायचं. तिथं डोळे बांधून इथून फिरा का केली याचा डोळ जाणार करीत कर करीत परिभ्रमणा आविश्रम जाना होत असे. त्याचा घाण्याचा बैल डोळे बांधून चुकला घाण्याला म्हणतात ना. जुंतिले घाना बांधोनी डोळे मागे जोडे आर तिनेही पोळे चालिलो किती तेही न कळे दुखे आरंभळे भूक किती किलोमीटर चाललो संध्याकाळी सांगते का ते होईल चालतो किती ते कळलं चाललं तर चालूच तरी तू परिभ्रमणा सारख्या प्रमाणात जसा बैल करत राहतो जुंपल्याला सारखा तो तसा एक सारखा आणि तो घाना कर 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 आवाज करीत राहतो. आवाज करतो ना तो घाना कर 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 आवाज करीत राहतो. जशी बायकोची कर कर लेकराची कर कर मायबापाची कर कर शेजाऱ्याची कर कर पाहुण्याची कर कर जवयाची कर कर स्वतःची कर 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 आणि तरी बैल काय डोळे बांधून मेलेलं पोळचं म्हणतो मग स्वच्छतेच घुसतोय. जागेवरच येते बाबा सत्य नाही का. घरी गेलं की म्हैस बोलले तुम्हाला म्हणलं केली नाही ना मला ते आकर्षणच येते तुम्हाला आकर्षण त्या दिवशी फोन केला म्हणलं तुम्ही आले नाही सप्ताह येणार होते लोक तुम्ही आले नाही. ती म्हणे शपथ म्हणे माझ्या म्हणे खोटं नाही थेली बांधून निघलो म्हणे पायावर पाय टाकला आणि चप्पल घालू लागलो म्हणे तर मुलीच बोललेली मला वाटलं म्हणे बोललेलीच खाऊ म्हणजे मी निघलो म्हणून म्हणलं तुम्ही आज चालले होते ना माया जहाज होतं पण लिकून मांडीवर बसलं बाई म्हणे आणि मला म्हणे आई तुला राहणच लागतं आजच्या दिवस तो शेतात बोल म्हणे फिरवून घरी पडलं म्हणजे ही फेरी शेणीकडे माळा व्यवस्थितप्रमाणे सारखं. मग कोणते डोळे बांधले ऐका गाण्याच्या पहिल्याचा दृष्टांत दिला. डोळे तेवी बांधून ज्ञानाचे डोळे काय केले बांधून टाकले. भोगू जाता निज कर्म फळे तो जन्म मरणाचे सोळीन भोगळे आगळे अनिवार्य आणि मग आपल्या कर्माची फळं भोगायला लावले. ज्ञानाचे डोळे बांधून टाकले सारखे कर्म जन्म मरणाचे सोहळे हे आनंद आहे भोगी आगळे अनिवार्य काय वेगळे वेगळे सोहळे भोगतो. हे सोहळे किती दुःखाचे येत आहे का नाही.
महाराज अति दुःखाची सवळी तो भोगत राहतो. उद्वास्ताची प्रमाणे जैसे सूर्याशी पुढे धावणे तैशी ही जन्म मरे नाती धरून सोय सोशी. उद्वास्ताची जसा सूर्य उगवला मावळतो त्या सूर्याचं जसं भ्रमण चालू आहे तसं जन्म मरणाचं आपलं भ्रमण काय आहे स्वसत राहतो चालू राहतं. शिन शिने जव जन्म कंठी सवेची मरण ये त्या पाठी जैशी जावळी फळे एक देठी तैशा जन्म मरण कोटी भोगी सोय. महाराज शिन शिनोनी जव जन्म कंठी महाराज शिनून 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 जन्म झाला. जन्म काय सोपा होतो काय सांगू गर्भीची यातना वगैरे सगळं माहितीये. जन्म झाला आणि मला त्या जन्माचं दुःख संपत न संपत की मरण येत या पाठी त्याच्या पाठोपाठ काय आहे लगेच मरण मरण. जसे जुळे फळ आलेले एखाद्या खाल 2 फळ तसं मरणाच्या देठन जन्माचं देठ एखाद्या खालच काय आहे ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरावंच लागणार आहे. तैशा जन्म मरण कोटी भोगी सोय. स्वतः तो कोट्यावधी वेळा जन्म आणि मरण काय करत राहतो भोगत राहतो. अशा प्रकारचं हे सारखं त्याचं पुन्हा पुन्हा होत राहतं. पुन्हा त्याचं काही चिंतन केलं तर पुंडली करू द्या विठ्ठल.